नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कशात भावना सगळे? सगळ्यांना व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. भावना मी तुपे सर, मॅथ्स बाय तुपे सर आपला युट्यूब चॅनल. भावना खुश का आता? कालपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली. ज्याची तुम्ही इतके दिवस वाट बघत होता ते खऱ्या अर्थानं आता तुमचे दिवस चालू झाले. आता काय नुसती धावपळ पळापळ, ग्राउंड, लेखी, लायब्ररी हेच तुमचं काम आता चालू झाले. आणि आता तेच करायचं या. पण उत्कृष्टपणे करा, चांगलं करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला यश मिळण्यासाठी शुभेच्छा. तर बाळांनो, आता मी बरेच दिवस झालं युट्यूबचं व्हिडिओ पण कमी झालं होतं. कारण का तुम्हीच बघत नाही तर टाकायचं कशासाठी. पण आता एकंदरीत इथून पुढचा दिवस आता तुम्ही मोबाईल घेऊनच असणार आहे सारखं. तर आता इथून पुढे तुम्हाला रेग्युलर युट्यूबला आपले व्हिडिओ पण दिसतील आणि लाईव्ह पण आपण सारखे येणार आहे. त्यामुळे आता कायम संपर्कात राहा. गणित आणि बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला जरी काय अडचण असतील तर आपले व्हिडिओ बघत राहा. महत्त्वाचे प्रकरण, महत्त्वाचे टॉपिक याच्यावरती आपण रेग्युलर व्हिडिओ बनवणार आहात. तर सगळ्यांनी संपर्कात राहा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपले व्हिडिओ पाठवा. ओके, चला बाळांनो, आज मी चक्रवाढ व्याजामधलं मेरिटचं उदाहरण तुम्हाला मी शिकवणार आहे. मेरिटचं म्हणतोय मी. काय याच्यात? तर तुम्हाला उदाहरणामध्ये पट शब्द दिसतोय काय असा? हे वाक्य चक्रवाढ व्याजाने 6 वर्षात दुप्पट होतं. तर तीच रक्कम 8 वर्ष किती, सॉरी 8 पट किती वर्षात होईल? आता मला एक सांगा रे, समजा मी व्याजाने पैसे घेतल्यात. मी 50,000 रुपये व्याजाने घेतले. 50,000 रुपये आणि मला 3 वर्षात ती पैसे फेडायचं होतं. आणि त्याच्यावरचं व्याज किती झालं? समजा 8,000 व्याज झालं. मग मला ते 8,000 रुपये फेडायचं होतं ना. मग ती माझ्याने काय फेडणं झालं नाही. मग ती व्याज गेलं वाढत. मग व्याज वाढत गेलं तर समजा त्याच्या आता 10 पट व्याजच झाले. पहिलं काय होतं? दुप्पट तिप्पट असं काय, त्याच्या 10 पट व्याज झालं. व्याज वाढलं तर कालावधी पण वाढणार ना. तोच प्रकार आहे आता. पैसे माघारी कराय आपल्याला उशीर झाला, इकडे वर्ष पण वाढणार आहे ती. नेमकं किती वर्ष? असा हा प्रकार आहे. हा ओळखायचा कसा प्रकार बाळांनो? पट शब्द असते. चक्रवाढ व्याज हा शब्द आला पाहिजे. एक सांगू का, सरळ व्याजाचा एक व्हिडिओ मी टाकलाय. त्यात पण मी तुम्हाला शिकवल्यात हीच उदाहरणं, पण सरळ व्याजाने. आज आपण शिकतोय चक्रवाढ व्याजाने. तर मग आज जे विद्यार्थी हे व्हिडिओ बघणार आहेत त्यांनी लगेच लगेच पाठीमागचा सरळ व्याजाचा व्हिडिओ बघा. म्हणजे तुम्हाला तफावत कळेल की दिसताना तर सगळं एकसारखं दिसतं या, क्रिया मात्र नेमकी काय करायची याच्यासाठी सगळ्यांनी तो व्हिडिओ पण बघा. तर बाळांनो, हा पट्टीचा प्रकार आहे. नेमकी उदाहरणं सोडवायची कशी तेच आपण बघूया. चला या पुढं. बाळांनो, त्याच्या अगोदर प्ले स्टोअरवरती मॅथ्स बाय तुपेसर नावानं आपले एक ॲप आहे. गेले 5-6 महिन्यापासून हे ॲप आहे. बऱ्याच विद्यार्थी ते ॲप खरेदी केले या आणि विद्यार्थी भरतीची तयारी करतायत. ज्या विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटते या अशा विद्यार्थ्यांसाठी आपण अगदी बेसिक पासून, म्हणजे आपला पहिला व्हिडिओ आहे अंकांचं वाचन लेखन, आणि तिथून पुढे मग बेरीज वजाबाकी गुणाकार करत करत आपण 35 प्रकरण बेसिकची घेतल्यात. बेसिकची 35 प्रकरण आहे ती. आणि मग ती बॅच झाल्यावरती तिथून पुढे खऱ्या अर्थाने रेग्युलर बॅच चालू होती. गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, भूमिती आहे, बीजगणित आहे, सगळं काय आपण त्याच्यामध्ये घेतलंय. जवळजवळ 95% ॲप आपलं पूर्ण झाले या. तर ज्या विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटते या, आगामी भरतीला सामोरं जायचंय, अशा विद्यार्थ्यांनी हे ॲप खरेदी करा. ज्या विद्यार्थ्यांना बॅच पटणार नाही त्यांना भरलेले पैसे मी माघार देतोय. त्याच्यामुळे काय की बॅचमध्ये काय आहे ते तुम्ही बॅच घेतल्यावर कळणार आहे. वेळ वाया जाऊ देऊ नका. कारण काय माहिती आहे का, 6 महिन्यापूर्वी ॲप आले, तीच पोरांनी आत्ता ॲप घेतलंय. म्हणजे 6 महिने पोरं नुसते चेक करत होती, ह्या सरांचं घेऊ का, त्या सरांचं घेऊ का, आणि शेवटी शेवटी घ्यायचं ते घेतलंच त्यांनी. पण मधला 6 महिन्याचा काळ कुठे गेला? नाही ना गेला. आणि ऑफर वगैरे माझ्या बॅचला कसली नसणार आहे. दिवाळीला तुम्ही म्हणता ऑफर टाकू म्हणून थांबूया, अजिबात काय नाही. एक एक दिवस महत्वाचा आहे. ऑफर आम्ही टाकत नाही. ज्याला बॅच घ्यायची त्याने अगोदर बॅच घ्या. पटलं नाही ते पैसे माघार देतोय. एवढं खात्रीने सांगत असेल तर बॅचमध्ये तेवढा आम्ही सार दिलेला आहे. ओके, तर बाळांनो, ज्याला बॅच घ्यायची त्याने बॅच घ्यावी. तशी बाळांनो, सरळ व्याजामध्ये पटीचं 2 प्रकार होतं. तसं चक्रवाढ व्याजामध्ये सुद्धा पटीचं 2 प्रकार आहेत. ही लिहून घ्या. काय? जर उदाहरणामध्ये एकदा पट आली तर, उदाहरणामध्ये 2दा पट आली तर
कळतंय का? सरळ व्याजामध्ये आपण अशीच उदाहरणं शिकलोया, पण शब्द सरळ व्याज होता. तो शब्द काय माहितीये का? पट. एकदा पट असले म्हणजे कसं, समजा एका रकमेची 2 वर्षात, हे पण 2 वर्षात 9 पट होते. 2 वर्षात 9 पट होते. तर बाळांनो, व्याजाचा दर किती असतात तुम्हाला विचारतील. बघा बरं, उदाहरणात किती वेळा पट आली? एकदाच आली का नाही? 2 वर्षात 9 पट एकदाच आली. पण इकडं तसं नाही. तर असं आहे, एका रकमेची 2 वर्षात 2 वर्षात समजा 4 पट होते, तर तर 5 वर्षात पट होईल. बघा बर, 2 वेळा पट आला का नाही शब्द? 5 वर्षात किती पट होईल? एकदा पट, दोनदा पट. कधी कधी असं म्हणतात, 2 वर्षात 4 पट होते, तर समजा 16 पट होण्यासाठी वर्ष लागतील. कोणी विचारतात? प्रकार ओळखायचा कसा? चक्रवाढ व्याज शब्द असणार असणार एकदा पट आणि दोनदा पट, असं हे उदाहरण ओळखायचं. वारंवार सांगतोय तुम्हाला, हीच उदाहरणं तुम्ही सरळ व्याजामध्ये शिकलात, पण सोडवायची क्रिया वेगळी आहे, हे ध्यानात असू द्या. कळतंय का? ओळखायचं कसं ते मी शिकवले, तर हे लिहा. ओळख ओळख काय, ओळख अशी करून घ्यायची. काय 2 उदाहरणं हे सगळं, एकदा पट आणि दोनदा पट. ते कार्यकर्त्यांनो, हा, आता उदाहरण ही सोडवायची कशी ते आपण बघूया. एका मुद्दलाची 3 वर्षात 8 पट होते. मला सांगा, चक्रवाढ व्याज शब्द आलाय, पटीचा प्रकार दोनदा पट का एकदा पट? एकदाच पट. काय म्हणतो मी, अशा वेळी एक काम करायचं, तेल्या पटीचं मूळ घ्यायचं. तेल्या पटीचं काय घ्यायचं? पटीचे मूळ घ्यायचं, मूळ. त्यातनं एक वजा करायचा, गुणिले 100. जेवढी पट दिली का नाही, त्याचं मूळ, वर्गमूळ, घनमूळ, चौथं मूळ. उदाहरणामध्ये शब्द कुठला आलाय? 3. म्हणून त्या पट्टीचं घनमूळ घ्यायचं, मूळ. कळतंय का? जर 2 शब्द आला असता तर वर्गमूळ घ्यायचं. 3 आलाय म्हणून घनमूळ. सांगा बरं, 8चं घनमूळ किती असते? 2. 2च ना. 2 वजा 1 100 किती बघा. 2त 1 त्याला 1 100. 100 एके काय रे? व्याजाचा दर किती होता? 100%. मला नाही कळालं, सांगा. ही पट दिली का, त्याचा जेवढे वर्ष सांगितल्यात तेवढे मूळ घेतलं का? 2, त्यातनं 1 वजा करायचा, कंपल्सरी 100 ने.
तर ते सांगूया काय करतात. जेवढी पट आली या त्या पटीचं 3 शब्द आलाय म्हणून घनमूळ, 2 असतात तर वर्गमूळ. किती रे? हो न. एक काम करायचं, त्या 2 मधून एक वजा करायचा, त्याला 100 ने गुणायचं. तर किती रे? हे तुम करता का दुसरं? का बरं? 2.25 पट, एकच पट आली रे. हे पाहणं, एकदा पट आली या. 2.25 पट म्हणजे का असा 2.25 का वर्गमूळ. 2.25 पट. मला सांगा, त्या 2.25 पटीचं काय घ्यायचं? 2 वर्ष म्हणून वर्गमूळ. किती वर्गमूळ असते या? 15 ना, पण 1.5 असणार. ₹1.5. आता सांगा मला, ₹1.5 ₹1 कमी करा बर, त्याला 100 ने गुणा. ₹1.5 ₹1 गेला, 50 पैसे. म्हणजे कसं रे 50 पैसे लिहायचं? 0.5 गुणिले 100. कळतंय का? सांगा, 100 ने गुणताना पॉइंट 2 घर जाऊ द्या पुढं, त्याचाच अर्थ 50%. सांगा, हा पॉइंट 2 घर पुढे जाणार का? तर 100 ने गुणायचंय म्हणून. ते काय नवीन नाही आपल्यासाठी. चक्रवाढ व्याजाचा प्रकार आहे. एकदाच पट आली तर त्या पटीचं घनमूळ किंवा वर्गमूळ. आता वर्गमूळ का 2 आहे म्हणून 1.5, ₹1.5. तुम्ही सांगा बरं, ₹1.5तून 1 वजा करायचं ना, ₹1 गेला 50 पैसे. 50 पैसे का असं लिहितात 0.5 गुणिले 100. सांगा मग, हा पॉइंट 2 घर पुढे आला का असा, तर 50%. सांगा बरं. आता बाळांनो, पण पुढचं प्रकार बदलला. काय बदलला बघा बरं. चक्रवाढ व्याजानं एक रक्कम 6 वर्षात दुप्पट होते, तर तीच रक्कम 8 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? हे आता शिकवले. चक्रवाढ व्याजाचा प्रकार आहे, पट एकदा आली का दोनदा? दोनदा. अरे, दोनदा पट आली. काम करायचं आपण, एका बाजूला वर्ष लिहा, एका बाजूला पट शब्द लिहा. सांगा, 6 वर्षात दुप्पट होते, दुप्पट 6 वर्षात. तर तीच रक्कम 8 पट व्हायला वर्ष लागतील. हे तुम्हाला उत्तर काढायचं. किती वर्षाचं उत्तर काढायचंय. आपण एक काम करायचं बघा, का तुम्ही काय म्हणतो, दोन्ही बाजू कुठल्या माहिती आहे त्या इथल्या ना. एक काम करायचं, 2 वरन 8 आला म्हणजे बाळांनो 2चा 8 काय रे? घन. 2चा 8 काय? घन आहे ना, घनच आहे ना. मग शेवटचं उत्तर आपलं, आपली वर्ष आहेत का त्या वर्षाला याचा जो घातांक आहे का, त्या घातांकाने गुणायचं. साहित्रिक काय रे? 18 वर्ष लागतील. हे तुमचं उत्तर.
या 6ला कशाने गुणायचं? इकडच्याचा जो घातांक असेल त्याने. ते नाही कळालं. 6 वर्षात दुप्पट होते. 6 वर्षात दुप्पट आहे का नाही? तिथे मी एक काम करतो, दुप्पटच्या ऐवजी मी असं म्हणतो तिप्पट होते. तर तीच रक्कम 9 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? प्रकार सोडायचा नाही. डबल पटीचा प्रकार आलाय का नाही? एका बाजूला वर्ष लिहा, एका बाजूला पट लिहा. मग 6 वर्षात पट, तर 9 पट व्हायला वर्ष लागतील. सांगा, कुणी प्रकार माहिती आहेत ना? या इकडं खालच्याची किंमत 9 आली या, तुम्ही सांगा 3चा काय येतो? वर्ग. म्हणून आपल्याला 6ला त्याच्या घातांकाने गुणा, 6 दुने काय रे? 12 वर्ष लागतील. इसको नाही कलिया सांग पप्पा. ते का हा 2 कुठं आणलाय? 2 आपण आणलाय घात, कडचा घात. नाही मी बघा रे, एक रक्कम चक्रवाढ व्याजाने, बघा चक्रवाढ व्याज शब्द आला, 5 वर्षात दाम दुप्पट होते, तर तीच रक्कम 8 पट. तुम्ही सांगा किती वेळा पट शब्द आला? 2दा. 2दा जर पट शब्द आला का नाही बांधव, तर काय करायचं? इकडं वर्ष शब्द लिहून घ्यायचा आणि इकडे पट शब्द लिहून घ्यायचा. सोडवा मग आता. 5 वर्षात दुप्पट, तर 8 पट व्हायला किती वर्ष लागतील? तुम्ही सांगा आता. आता 2वरनं 8 झालाय, 2चा 8 काय रे? 8 हा 2चा घन असतो. कळतंय का? बघा मग ठरलंय ना, इथल्या वर्षाला तिकडचा घात 3/5 काय? संपलं. 15 वर्ष लागतील. हा 3 कुठं आणलाय? तिकडचा घात आणलाय. संपलं उत्तर. कुठं नाही कळालं? सांगा. ठीक आहे. आता जरा जरा वेगळा, हे पूर्ण आता जरा वेगळं बर का, तुम्ही फसणार आहे असं उदाहरण आता आले. बघायचंय का कसं? एका रकमेची चक्रवाढ व्याजाने 20 वर्षात 16 पट, तर तीच रक्कम दाम दुप्पट व्हायला किती वर्ष लागतील? तुम्ही म्हणता कुठं काय झालंय तेव्हा सर? आलंय की 2दा पटीचा प्रकार, चेंज तर काहीच नाही झालेलं. 2दा पट आलीच की, मी कुठं नाही म्हणतोय. बघू बरं काय अडचण आहे आपली. चला, एकीकडे वर्ष लिहा, एकीकडे पट लिहा. सांगा चला मग काय? 20 वर्षात 16 पट है ना, तर दाम दुप्पट व्हायला किती वर्ष लागतील? बघा बरं फसला का नाही तुम्ही आता?
आता मला सांगा, आतापर्यंत वर बारका अंक असायचा आणि खाली मोठा असायचा. आता उलट झाले. आता दोन बारका खाली आलाय. मग दोनाचा 16 काय आहे सांगा बरं. घात माहिती आहेत ना. दोनचा चौथा घात 16 असतो. हे पाठ असू द्या. म्हणजे हा 16 दोनाचा चौथा घात आहे. कळतंय का बघा. आता मात्र या घाताने याला गुणू नका. आता वरची रक्कम मिळाली ना, वरची रक्कम मिळाली, गुणायचं नाही. कारण आता आपल्याला कमी करायचंय ना. 16 2 आणला, कमी आणला, मग हा पण कमी आणायचा आहे. मग कमी आणण्यासाठी त्या 20ला त्या घाताने भागा. संपलं. किती वर्ष लागतील? 5. हा 4 कुठनं आणला सांगा बरं. घात आहे, घात का तिकडचं. कधी भागाकार करायचा सांगा बरं. कधी भागाकार करायचा? वरचा दिला तर करायचा. काय दिला तर? वरचा दिला तर. कळतंय का बघा. कळतंय का बघा. देऊ का? अजून एक देऊ का? बघा बरं. समजा इथं बाळांनो 20च्या ऐवजी 15 वर्ष घ्या. इथं ना बाळांनो 27 पट घ्या. आणि समजा इथं बाळांनो 30 घ्या. तुमच्यासाठी बरं का. चला, दोनदा प्रकार आलाय. बघा बरं सुटतोय का. चला, मला तर कळलं भाऊ. मी तर तोंडी उत्तर सांगेन. चला, सुटलं का. चला या. एका बाजूला वर्ष, एका बाजूला पट. कसं ठरलंय सांगा. 15 वर्षात 27 पट. तर 3 पट व्हायला किती वर्ष? तुम्हीच सांगा आता. आता बारकांक खाली आलाय. मग 3चा 27 काय आहे सांगा बरं. 3चा घन आहे. कळतंय का. 3चा घन आहे. वरचा मिळालाय ना, म्हणजे उत्तर आपल्याला कमी करायचंय. उत्तर कमी करण्यासाठी भागायचं. 3 15, 5 वर्षात. हा 3 कुठून आणलाय? 3 आपण घात आणलाय. ठीक आहे. तो भागायचंय का लक्षात ठेवा. उत्तर कमी आणायचंय म्हणून. ज्यादा आणायचं असतं तर गुणलं असतं, जे मागाशी बघितले आपण. ठीक आहे. चला बाळांनो, एवढे एक शेवटचं उदाहरण मला करून दाखवा बरं. चला, दाखवा करून. चला, या. एका रकमेची चक्रवाढ व्याजाने 5 वर्षात दुप्पट होते. बघा, हा आला दुप्पट इथला प्रकार. तीच रक्कम 20 वर्षानंतर किती पट होईल. पटीचाच प्रकार आहे, अडचण काय नाही. या बर. इकडं वर्ष शब्द, इकडं पट शब्द. काय ठरलंय सांगा. 5 वर्षात दुप्पट होते. दुप्पट. तर तीच रक्कम 20 वर्षानंतर किती पट होईल. आता प्रकार जरा थोडासा वेगळा. आता मला सांगा, 5 वरन 20 झाला म्हणजे कितीनं वाढलाय? 4 पटीनं. चौपट वाढला ना. कळलंय का. चौपट वाढला ना. तुम्हाला माहिती आहे का,
चौपट म्हणजे या 5ला 4ने गुणला असेल ना, मग 4ने गुणलं याचाच अर्थ या 2चा तो चौथा घात असेल का नाही सांगा बरं. काय 5 × 20 आपण गुणतो कधी जेवढा घात आहे त्याने, पण 2चा घात 4 असणार ना, कारण 4नेच गुणतो आपण याला. आणि मग सांगा 2चा चौथा घात किती असतो 16. म्हणून आपलं उत्तर आहे 16 पट. कुठं नाही कळलं सांगा, कुठं नाही कळलं सांगा. 5 × 20 ना, 5 × 20 म्हणजे 4 पट आहे. 4ने गुणले, पण आपण ठरलंय ना डबल पट्टीमध्ये कशाने गुणतो वर्षाने. मग 4 वर आणायचा आहे, मग 2चा चौथा घात किती असतो तर 16 असतो. संपलं. तर बाळांनो अशा प्रकारे आज आपण चक्रवाढ व्याजाचं जे प्रकरण आहे त्यातला आपण 2 नंबरचा व्हिडिओ पाहिला. याच्यात मी तुम्हाला व्याज दिल्याव, रास दिल्याव, त्यानंतर मुद्दल आणि रास दिल्याव शिकवलं, आणि त्यानंतर पट्टीचा प्रकार शिकवला. अतिशय महत्वाचा डबल पट्टीचा प्रकार पण शिकवला. ठीक आहे बाळांनो, तर चांगला अभ्यास करा, रिव्हिजन करा, डबल डबल वाचा, लिहून काढा, म्हणजे प्रॅक्टिस होईल. चला तर बाळांनो आज आपण काय शिकला, चक्रवाढ व्याजामधले एकदा पट आल्याव आणि 2दा पट आल्याव असं मेरिटचं उदाहरण मी तुम्हाला शिकवले. उदाहरणं तुम्हाला अशी आलेली आहेत बरोबर ना. तर सगळ्यांनी बाळांनो उदाहरणं हे व्यवस्थित लिहून घ्या, समजून घ्या. ओके, उद्या परत नवीन एखादा चांगला व्हिडिओ आपण घेऊन येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपला हा व्हिडिओ आवडत असतील त्यांनी लाईक करा, कमेंट करा. आता तुमचा सीझन चालू झालाय, आता आम्हाला खुश करा. याच्यासाठी लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. जे काय तुम्हाला वाटतं ना हे व्हिडिओ घ्या, ते व्हिडिओ घ्या, ते पण सांगत जावा. आणि तुमच्या मित्रांना वगैरे आपले व्हिडिओ पाठवा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला आजच्या व्हिडिओ उद्या परत भेटूया. धन्यवाद. काम आपलं बरं झालं की काम.